शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्र या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आता व्हिडिओ घेऊन आलेला आपण कपाशीची लागवड आधी कधी करावी, हे पेरणीपूर्वी काम कोणते करावे याबद्दल आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी आम्ही खूप मेहनत करतो। तर तुम्ही कपाशी पूर्वी पहिले कोणते नियोजन केले पाहिजे आणि काय केले पाहिजे, तर हे उत्पादनात होणारी वाढ हे कशा पद्धतीने होईल हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर यंदा जे मान्सून आहे ते वेळेआधीच दाखल होणार आहे। तर असं भारतीय हवामान विभागाने तसा दावा केला आहे। तर हवामान तज्ञांनी दिलेली माहितीनुसार सध्या देशभरात प्रचंड उष्णता जाणवत असून या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे। हेच कारण आहे की समुद्रावर हवेचा दाब वाढत चाललेला आहे। तर म्हणून यावर्षी मान्सूनाचे वेळेआधीच आगमन होण्याची शक्यता आहे। तसेच यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। तर यंदा जून आणि सप्टेंबर या 4 महिन्याच्या काळात भारतात सरासरीपेक्षा अधिकच्या पावसात शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। साहजिक यामुळे खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस लागवड वाढण्याची शक्यता आहे। तर दरमहा जर तुम्ही यंदा कापूस लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी आनंदाची खूप खास राहणार आहे। तर कारण की आज आपण कपाशी लागवड कधी केली पाहिजे आणि कापूस लागवड केल्यापूर्वी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याविषयी अगदी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर व्हिडिओवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा, आणि वाटल्यास तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा। कापूस लागवड हे कधी करावी, तर कापूस खरीप हंगामात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे। जर तुम्ही यंदा बीटी कापसाची लागवड करू इच्छित असाल आणि पाण्याची सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असेल तर तुम्ही मे महिन्यातच याची लागवड करू शकता। पण जर सिंचनाची पुरेशी उपलब्ध नसेल तर पुरेसा मोसमी पाऊस पडला की मग कापूस पिकाची लागवड करता येऊ शकते। तर जमिनीची योग्य पद्धती मशागत करून जमीन तयार करून कापूस पिकाची लागवड करावी। संकरित आणि बीटी वाणाची लागवड करण्याची असेल तर ओळी ते ओळ आणि रोप ते रोपामधील अंतर 90 ते 120 सेमी आणि 60 ते 90 सेमी पर्यंत ठेवली पाहिजे। तर सघन कापूस लागवड करण्याचा प्लॅन जर असेल तर ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर आणि रोपामधील अंतर 15 सेंटीमीटर एवढे ठेवले पाहिजे। तर अशा प्रकारे 1 हेक्टरमध्ये 1,48,000 झाडे लावली जातात। तर बियाणे दर हेक्टरी 6 ते 8 किलोग्राम ठेवले जाते। त्यामुळे उत्पादनात 25 ते 50% वाढ होते। तर पेरणीपूर्वी बीजोपचार अवश्य करा, कारण बीजोपचार केली तर बीजाची आपले संख्या समजते किती निघते किती नाही। तर पेरणीच्या वेळी जर 1 हेक्टरसाठी आवश्यक असलेल्या बियाण्यामध्ये 500 ग्राम ॲझोस्पिरियल आणि 500 ग्राम PMB मिसळून बीज प्रक्रिया करा। बियाण्यावर पाण्याची प्रक्रिया देखील केली जाऊ शकते। त्यामुळे 20 किलो नायट्रोजन आणि 10 किलो फॉस्फरसची बचत होते।